श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? चांगले असाल तर हा दुसरा दिवशीचा व्हिडिओ आहे. भाऊबीजेला गेलो होतो त्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर भाऊबीजेसाठी गेलेलो ना, तर तिथं आपल्या म्हणजे गावाची जी ग्रामदैवत आहे ती आई कामाक्षी माता, तर तिचा सप्ताह बसलेला होता. तर ते म्हटलं दर्शन घेऊन जावं, कारण जास्त दिवस राहणं पॉसिबल नव्हतं. सप्ताह मंगळवारी होता, तर म्हटलं आपलं दर्शन वगैरे घेऊन जावे. आणि सप्ताहामुळे कसं रोज संध्याकाळी तिथं कीर्तन वगैरे असायचं आणि सगळं जेवण वगैरे असायचं तिथं. पण एकच दिवस सुट्टी होती आम्हाला, कारण घरी पण माणसं राहतात, ते माणसांना जेवण वगैरे सर्व काही ॲडजस्ट करून यावं लागतं. तर एक दिवसासाठी होतं म्हटल्यावर तर त्यामध्ये देव वगैरे सगळं देव नातेवाईक सगळं पाहून मग घरी जायचं हे ठरवलं होतं. आता तर आलो गावामध्ये. हे आमचे महादेवाचं मंदिर आहे. तर निसर्गाच्या सानिध्यात हे महादेवाचं मंदिर दगडी काम केलेलं आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे, प्राचीन. तर हे प्राचीन मंदिर आहे, पण इथं आतमध्ये आल्यानंतर गाभाऱ्यामध्ये इतकं थंड वाटतं ना, तर खूपच म्हणजे नाही का दगडाचं काम केलेलं आहे इथं. तर खूप सुंदर असं मंदिर आहे आणि निसर्ग अवतीभोवतीचा जो निसर्ग आहे तो खूप पाहण्यासारखा आहे. तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. तर ही माझी भाऊजाई, आम्ही एकत्रच असतो तिघीजणी. सगळेजण म्हणतात तुम्ही बहिणी आहेत का, तर ही आमची भाऊजाई आहे. तर आम्ही तिघी पण कुठं जायचं म्हटलं का तिघी एकत्रच असतो. आणि मस्त दर्शन वगैरे झालं. तर इथे एक मुलगा खेळत होता, तर तो म्हटलं मी शंख वाजवतो, तर तो शंख वाजवून दाखवतो आहे आम्हाला. तर आम्ही किती वेळेचा ट्राय केला, आम्हाला काही शंख वाजलाच नाही. तर त्याने वाजवून दाखवला. आणि हे पहा मंदिर किती सुंदर दिसतंय. मी लांबून घेतलं आहे. तर तिथं नदी पण गेलेली आहे गावाच्या बाहेर. तिचं असं नदीचं हे गेलेली नदी, त्यानंतर तर आसपासचा जो नेचर आणि त्याच्यामध्ये वसलेले आहेत आमचे महादेव. मग खूपच सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे. तर हा येत आहे तो माझा भाऊ आहे. आम्हाला गाडीमध्ये घेऊन आला होता. त्यानंतर मग आलो कामाक्षी मातेच्या मंदिरात. मग याच देवीचं आमची कामाक्षी माता म्हणजेच आईचं माहेरचं आमची देवी. तर तिथं सप्ताह बसलेला होता. कोणी पारायण वगैरे करतं, तर 7 दिवसाचं पारायणासाठी बसलेल्या होत्या बायका. ते आता जेवणासाठी तिकडे गेल्यात. मी इथं दर्शन वगैरे घेतल्यानंतर जाणार आहे तिकडं प्रसाद वगैरे घेण्यासाठी आम्ही सर्वजण. मग ही आमची आजी पण आमच्याबरोबर आली होती दर्शनासाठी. तर तिला घेऊन आलो होतं गाडीमध्ये. तर तिला म्हटलं थांब तुझा फोटो घेते म्हटलं, आणि तिचा एक व्हिडिओ आणि फोटो घेतला. थकली आहे खूप, तर वेळ भेटत नाही म्हणून म्हटलं चल आमच्याबरोबर, कारण असं रात्रीचं जाणं येणं पॉसिबल नाही. म्हणून मग मी आमच्या त्या गाडीतच आणलं तिला. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो रे का, पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलतो रे का, पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलतो रे का, पिंगळा महाद्वारी. वर्तमान गोटे तुमचे वर्तमान गोटे, वर्तमान गोटे तुमचे वर्तमान गोटे, वर्तमान गोटे दादा वर्तमान गोटे, वर्तमान गोटे दादा वर्तमान गोटे. लटकन बोला मी वर्तमान गोटे, 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 वर्तमान गोटे दादा वर्तमान गोटे, वर्तमान गोटे दादा वर्तमान गोटे.
गोसावी